स्वतःच पोलीस FIR करायला लावले. आता तोडक कारवाई का नाही? LK विवंता प्रकरणात पनवेल महापालिका गप्प का? पनवेल महानगरपालिका प्रभाग क च्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने उत्तर द्या. पनवेल महानगरपालिकेचा कायदा फक्त गरिबांसाठीच आहे का? असा थेट सवाल आता कामोठेतील नागरिक विचारत आहेत. सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने उत्तर द्या. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिकाचे अतिक्रमण पथक कामोठ्यात रोज छोट्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या, टपऱ्या तात्काळ जप्त करते. ही कारवाई प्रभाग समिती क च्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली होते. हे पालिकेच्याच रेकॉर्डवर आहे. मग हाच नियम कामोठे सेक्टर 22 मधील LK विवंता या इमारतीला का लागू होत नाही? माहिती अधिकारनुसार मागवलेल्या आणि पोलीस FIR मधून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला पालिकेनं केवळ 11 मजल्यांची परवानगी दिली होती. मात्र प्रत्यक्षात 15 मजले बांधण्यात आले आहेत. या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या बेकायदेशीर बांधकामावर पोलीस FIR दाखल करण्याची शिफारस स्वतः सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांनीच प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांना केली होती. त्यानुसार प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी LK विवंता विरोधात पोलीस तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून कोर्टात चार्जशीटही दाखल केलीय. म्हणजे पोलिसांनी आपले काम चोख बजावले. पालिकेच्या पत्रानुसारच वरचे 3 ते 4 मजले बेकायदेशीर आहेत हे पालिकेनंच मान्य केले. मग खरी गोम इथे पोलिसांचं काम संपले. आता MRTP कायद्यानुसार बेकायदेशीर मजल्यांवर तोडक कारवाई करण्याचा आणि इमारत सील करण्याचा अधिकार केवळ महापालिकेचाच आहे. ज्या अधिकाऱ्यांनी स्वतः हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं सांगून FIR करायला लावली, त्याच अधिकारी आता प्रत्यक्ष तोडक कारवाईचा आदेश देण्यास विलंब का करत आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणात पालिकेची अधिकृत भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी 4K डिजिटल न्यूजचे मुख्य संपादक गौरव जहागीरदार यांनी सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांना लेखी पत्र दिले होते. मात्र 1 आठवडा झाला तरी उलटूनही त्यांच्याकडून कोणतेही लेखी उत्तर आलेले नाही. तसेच त्या जबाबदार अधिकारी असूनही पत्रकारांचे फोन उचलत नाहीत हे त्यांच्या पदाला शोभत नाही. केवळ FIR दाखल करून आता पोलिसांचं काम आहे असं सांगून जबाबदारी टाळली जात आहे का? या मौनामुळं बिल्डरला वेळ मिळतोय का, असा आरोप कामोठेकर करत आहेत. गरिबांवर तात्काळ हातोडा चालवणारी पालिका स्वतः बेकायदेशीर ठरवलेल्या LK विवंताच्या मजल्यांवर कारवाई कधी करणार? या प्रश्नाचं उत्तर 4K डिजिटल न्यूजला हवे. डॉक्टर रुपाली माने उत्तर द्या. एक विशेष टिप: ही बातमी RTI आणि पोलीस FIR आणि महापालिकेच्या पत्रव्यवहाराच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त यांची प्रतिक्रिया आल्यास ती प्रसिद्ध करण्यात येईल. धन्यवाद.